नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते माता गुजरीची विसावा उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पोलीस दलाकडून हवेत 3 फेऱ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली। या मुक्तीसंग्राम दिन सोहळ्याला स्वातंत्र्य सैनिक खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्यासह आमदार, सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। अनेक कार्यक्रम आज मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आहेत, त्यातून 3-4 कार्यक्रम आम्ही या ठिकाणी जाणार आहे आणि आज विशेष करून स्वच्छता अभियान सर्व देशभर राबवलं जात आहे, त्याची सुरुवात आपण आज या ठिकाणी केलेली आहे। मागच्या वर्षी जेव्हा कॅबिनेटची बैठक औरंगाबादला झाली तेव्हा मराठवाड्यासाठी 46,000 कोटींचं पॅकेज जाहीर झालं होतं। काय मिळालं त्यापैकी मराठवाड्याला प्रत्यक्षात? मला आज ते नक्की सांगता येणार नाही, पण शासन मराठवाड्याच्या विकासासाठी अग्रेसर आहे, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। मला वाटतं अनेक कामं, आता आपण सिंचनाची कामं मी माझ्या भाषणात उल्लेख केला, ती या ठिकाणी हाती घेण्यात आलेली आहे। रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, या सगळ्याच कामाच्या संदर्भामध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, औद्योगिकरण असेल, या सर्वांच्या बाबतीमध्ये राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, अतिशय आग्रही आहे आणि त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। आणि मला वाटतं ती कामं टप्प्याटप्प्याने सुरू आहेत। आता अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे अजून नाही, जे पंचनामे झालेत त्यांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते। आता मी सांगितलं की जवळपास 450 कोटी रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत यावर्षी आम्ही दिलेली आहे, त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचलेले आहेत। अजूनही यावेळी गेल्या महिन्यामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी झाली, मोठं नुकसान झालं। मी सुद्धा 2 वेळा या ठिकाणी या 2 महिन्यामध्ये येऊन गेलो, पाहणी केली आणि सर्व पंचनामे झालेले आहेत। मला वाटतं तात्काळ त्या संदर्भामध्ये शासनाने प्रशासनाला, मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत। मला वाटतं लवकरच तेही पैसे जे आहेत, ती मदत जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। तेव्हा आता लवकरच आचारसंहिता लागेल, पालकमंत्री म्हणून आपला कार्यकाळ आता पूर्ण होतोय। तुम्हाला असं कोणतं काम आठवते जे तुम्ही नांदेड जिल्ह्याला दिलंय? नांदेड जिल्ह्याला शासनाच्या वतीनेच कामं होतात की नांदेडला पालकमंत्री येऊन काही वेगळे कामं देत नाहीत। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जोही निधी असतो तो आमदारांच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून, महापालिकेला त्याचा हिस्सा असतो, तो त्या ठिकाणी दिला जातो आणि त्याचं नियोजन ठरलेलं आहे, कुठल्या हेडला किती पैसे द्यायचे, काय द्यायचे। आणि म्हणून मी काही म्हणजे मुख्यमंत्र्यांना तो अधिकार निश्चित आहे की कुठे एखादा मोठी योजना असेल, मोठा निधी असेल, फंड, तो त्यांना देता येतो। मला वाटतं जे DPDCच्या माध्यमातून आहे अतिशय योग्य नियोजन आम्ही या ठिकाणी केलं। आपण माझा कार्यकाळी 2 वर्षाचा बघितला असेल, इथे जी कामं प्रामुख्याने घ्यायची आहेत ती सर्व हाती घेण्यात आलेली आहेत। ज्यांना प्रायोरिटी द्यायची आहे त्यांना दिलेली आहे। सर, मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपातर्फे कोण असणार आहे? कारण महाराष्ट्रामध्ये एक बॅनर युद्ध सुरू झालंय। राष्ट्रवादी वेगळा दावा करते, शिंदे सेना वेगळा दावा करते, भाजप वेगळा दावा करते, कोण आहे चेहरा? मला वाटतं आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आमच्याकडे चेहरा एकच आहे, तो म्हणजे माननीय देवेंद्रजी। जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील। या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही। पण आमच्या मनातला जो मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये काही लोक साथ सोडणार आहेत अशी चर्चा आहे। मला नाही वाटत असं कोणी साथ सोडणार आहे। आपण चर्चा उपस्थित करताय। प्रताप पाटलांबद्दल काय मत आहे आपलं? काही नाही, प्रताप पाटील आमच्या सोबत आहेत, पक्षासोबतच आहेत आणि खंबीरपणे आहेत। आपल्याला निकाल दावा केलाय आता लोकसभेवर। काय राम पाटलांनी एक बैठक बघा, आता विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत, दावा सगळेच करतील, एकेका जागेवर 5-5, 7-7 जण दावा करतायत, सगळीकडे महाराष्ट्रभर आहेत। पण शेवटी पक्षश्रेष्ठी ठरतील, तो निर्णय होईल, अंतिम होईल, तोच उमेदवार त्या ठिकाणी ठरेल। आणि आम्ही सर्व महायुती म्हणून, पक्षात तर आम्ही एकत्र राहूच, पण महायुती म्हणून सुद्धा आम्ही एकमताने, एक दिलाने या ठिकाणी या निवडणुका लढवणार आहोत। सरकार तरेल हे निश्चित 100%। आपण बघा पुढे काय काय होतं ते। आता घोडा मैदान समोर आहे, एक 15 दिवसामध्ये, मला वाटतं 15 ते 20 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने महायुतीलाच समर्थन या ठिकाणी या राज्यामध्ये मिळेल आणि पुन्हा आमचा महायुतीचाच मुख्यमंत्री या राज्यामध्ये होईल। वामन म्हात्रेंना अजून अटक झाली नाही, महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत का? काय वामन म्हात्रेंना अजून अटक झाली नाही, महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला। नाही, असं म्हणता येणार नाही आहेत का नाही आहेत। मला वाटतं पोलीस आपलं काम करता आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करता आहे। म्हणून कोणाला अटक झाली नाही झाली म्हणून गृहमंत्री आहेत की नाही, गृह खातं आहे की नाही, मला वाटतं हा विषय असा होऊ शकत नाही। त्यांच्या काळामध्ये अनेक लोक होते ज्यांना अटक झाली नाही किंवा ते लवकर मिळाले नाही, म्हणून असं म्हणता येणार नाही।
सर जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केलं त्या समजा आता हैदराबाद मागण्या गॅझेट- मान्य नाही झाल्या तर सरकारला गुडघ्यावर टेकल्याशिवाय राहणार नाही. आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कोणाला गुडघा टेकायचं नाही टेकायचं, पण मला वाटतं या संदर्भामध्ये शासन अतिशय पॉझिटिव्ह आहे, हैदराबाद सकारात्मक आहे. गॅझेट लागू करणार या आहे का? ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला कल्पना आहे 10% आरक्षण सुद्धा आम्ही विधानसभेचं सत्र घेऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यावं हीच भूमिका सरकारची आहे, शासनाची आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे, मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे. आणि म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री महोदय स्वतः हा विषय आता हाताळत आहेत. मला वाटतं निश्चित त्यातून मार्ग निघेल. SCBCचं आरक्षण कोर्टाने कंटिन्यू केल्यानंतरही ओबीसीतूनच आरक्षण द्या हा हट्टास कशासाठी असेल असं वाटतं तुम्हाला? आता ते जरांगे पाटील सांगू शकतात, तर ते मी सांगू नाही, शकणार पण नाही. तुमचं आकलन काय? ते माझं आकलन काही नाही आहे. मी तर सांगितलं की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, ज्यातून आमच्या मराठा समाजातील युवकांना जास्तीत जास्त फायदा होईल. आज आमचा त्यामागचा उद्देश आहे. पण तो आता कोणाला काही वेगळं पाहिजे असेल तर आम्ही त्याला काही सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. पंढरपुरात धनगर आरक्षणाच्या बैठकीत विष पिण्याचा प्रयत्न झाला, धनगर समाज बांधव आक्रमक झाले. मला वाटतं परवाही त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री विस्तृत बैठक घेतली. मला थोडा यायला उशीर झाला ट्रॅफिकमुळे नाशिकहून, त्यामुळे मी त्या बैठकीला पोहोचू शकलो नाही. तर मी त्या बैठकीला अपेक्षित होतो, परंतु त्यातून सकारात्मक चर्चा झाली. धनगर बांधव जे आहेत त्यांचे समाधान त्यातून झालेलं आहे आणि त्यातूनही लवकरच मार्ग निघेल.